पुण्याच्या रामटेकडीमध्ये एक आवाज गुंजतोय, तो आवाज म्हणजे संकेत आणि या संकेतला भेटायला विष्णुभाऊ कसबे स्वतः आलेले. ऑफिसचं उद्घाटन आहे आणि हडपसर, पुणे आणि बीडकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तणावाचं वातावरण आहे. या तणावाच्या वातावरणाबाबत आपण 2 मिनिटं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, बीडचं वातावरण आहे, बीडच्या वातावरणामध्ये एवढी गुन्हेगारी वाढली, या गुन्हेगारीकडे तुम्ही कसं बघता? आज लवजी शक्ती सेनेच्या हडपसर विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होतं. या कार्यक्रमाला पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे आज या ठिकाणी आले होते. काही वेळापूर्वी या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालंय. लवजी शक्ती सेनेचे पुणे शहरातील हडपसर विभागातील परिसरातील सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित होते. निश्चित संपूर्ण राज्यभरामध्ये आपण या बीडच्या प्रकरण आपण पाहतोय. मात्र एका बाजूने एका पीडिताला न्याय देण्याकरिता सर्व पक्ष, मग ते सत्ताधाऱ्यातले असतील, विरोधी पक्ष असतील, अनेक आमदार असतील, खासदार असतील, खरं तर यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो की संतोष देशमुख याला न्याय देण्यासाठी ज्या प्रयत्नाची त्यांनी पराकाष्ठा लावलेली आहे. संपूर्ण आज जिल्हा नव्हे तर राज्यभरामध्ये संतोषला न्याय मिळाला पाहिजे याकरता विविध पक्षाचे असतील, संघटनेचे असतील, यांचे मोर्चे, आंदोलन आम्ही पाहतोय. लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विनंती करेन की संतोष देशमुख याला न्याय मिळाला पाहिजे. मात्र त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये आजवर झालेल्या आणि परवा देखील मातंग समाजाच्या एका तरुणाला पुण्यामध्ये दत्तवाडीमध्ये अत्यंत निर्गुणपणे त्याची हत्या करण्यात आली. मात्र दुर्दैवाने त्या मातंग तरुणाच्या त्या हत्येच्या संदर्भामध्ये इथला कुठलाही सत्ताधारी असेल, विरोधक असेल किंवा इथल्या संघटना असतील, इथले विद्वान असतील, मात्र दुर्दैवाने या विषयावरती कोणी बोलत नाही. दुर्दैवाने आजवरची जर परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजाच्या मुली असतील, मुलं असतील, यांच्यावरती अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार होतात. मात्र त्यावेळी देखील ह्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी अशाच पद्धतीने या पीडित शोषित समाजासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे. निश्चित संतोषची जी हत्या झाली त्याचा आम्ही निषेध करतो, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. मात्र त्याचबरोबर परवाच्या दिवशीच 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पुण्यामध्ये दत्तवाडीला आमच्या आनंद डोलारे नावाच्या तरुणाची अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने संतोषला मारण्यात आलं त्याच्याही पलीकडे जाऊन या ठिकाणी त्या आनंदची हत्या झालेली आहे. उद्या आम्ही इथल्या आयुक्तांना या ठिकाणी भेट घेणार आहोत. मात्र इथले जे आतापर्यंत रस्त्यावर दिसणारे जे विरोधक आणि सत्ताधारी आहेत ते कुठे आहेत हाही प्रश्न माझा या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विचारतोय. निश्चित या प्रश्नावरती देखील इथला सत्ताधारी, इथला विरोधक आणि जे आता या प्रश्नावरती रस्त्यावरती उतरत आहेत त्या सर्वांकडून माझी ती अपेक्षा असेल की आपण आनंद डोलारेला देखील न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरा, एवढी विनंती मात्र या चॅनलच्या माध्यमातून करतो. आनंद कड तो दलित आहे म्हणून बघितलं जात नाही असं तुम्हाला वाटतं? आजवरचा आमचा जो अनुभव आहे की आजवर मातंग समाजावरती आपण अनुसूचित जातीची जर आकडेवारी जर काढली महाराष्ट्र राज्यातली तर अनुसूचित जातीमध्ये 80% वर ज्या अन्याय अत्याचाराच्या घटना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मातंग समाजावरती जास्तीत जास्त अन्याय अत्याचाराच्या घटना होतात. मात्र आजवर कुठलाही पक्ष, कुठलाही नेता, सत्ताधारी, विरोधक किंवा कुणीही विद्वान किंवा इथले साहित्यिक असली, इथले विचारवंत असतील, दिल्लीमध्ये एखादी घटना घडली, एखादा बलात्कार झाला तर इथं निघणारे मेणबत्त्या असतील किंवा इथले विद्वान ज्यावेळेस तासभर या ठिकाणी टीव्हीवर येऊन डिबेट करणारे असतील किंवा अनेक जे स्वतःला सेक्युलर म्हणतात, पुरोगामी म्हणतात किंवा जे जे कोणी या ठिकाणचे विचारवंत आहेत ते मात्र दुर्दैवाने आजवर मातंग समाजाच्या आया बहिणींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी कधीही आम्ही रस्त्यावरती येताना पाहिलं नाही. या ठिकाणी आमच्या मुलांच्या हत्या होतात, अत्यंत निर्गुणपणे हत्या होतात. त्यासाठी देखील या ठिकाणची राजकीय असतील, सामाजिक असतील या क्षेत्रातली लोक उतरत नाही. ही वास्तव ही परिस्थिती आहे आणि निश्चित या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आपणच या ठिकाणी आकडेवारी पहा की सर्वात जास्त दलितातील अन्याय अत्याचार हे मातंग समाजावर होतात. आज आपण बघितलं की जे काही वाल्मिक कराड आहेत त्यांचे समर्थक देखील रस्त्यावरती उतरले होते आणि संतोष देशमुख यांचे समर्थक देखील रस्त्यावरती उतरत आहेत. या प्रकरणामध्ये विरोधक किंवा सत्ताधारी राजकारण करतात तुम्हाला वाटतं? मला त्या त्या राजकारणावरती मला काय बोलायचं नाही, या ठिकाणी व्यक्त व्हायचं नाही. कारण या ठिकाणी
संतोषला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. ज्या पद्धतीने त्याची हत्या करण्यात आली याचा निषेधही आहे. मात्र त्याचबरोबर मातंग समाजातील देखील या ठिकाणी निरपराध करून या ठिकाणी अत्यंत निर्गुणपणे त्यांच्या होणाऱ्या हत्या याच्याकडे जर पाहिलं तर या ठिकाणी या प्रकरणाबरोबरच हेही प्रकरण आहे. तोही एक तरुण आहे, या देशाचा नागरिक आहे, या राज्याचा नागरिक आहे आणि एकुलता एक घरातला कमवता तो मुलगा, त्या ठिकाणी त्याची अशी निर्गुणपणे झालेली हत्या. मात्र त्याच्यावरती आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेत असताना सुद्धा आम्ही त्याचा निषेध नोंदवलेलाच आहे. या ठिकाणी अनेक लोक त्याच्यासाठी या ठिकाणी रस्त्यावरती उतरत असताना मात्र दुर्दैवाने माझ्या समाजातल्या, माझ्या कुळाच्या मातंग समाजाच्या तरुणासाठी या ठिकाणी मात्र कुणी बोलत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. नक्कीच आपण बघितलं की संतोष देशमुख प्रकरणावरती ते बोलताना बोललेच, आम्ही निषेध व्यक्त केलाच आहे. परंतु काल परवा पुण्यामध्ये मातंग समाजाच्या मुलावरती देखील असाच निर्गुण हत्या झालेली आहे. यावरती कुठल्याही राजकारणी का बोलत नाहीये अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली. मी मेघराज गवारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.